राम राम मंडळी. राम राम मंडळी. आज आम्ही बनवणार आहोत कोल्ड कोल्ड कॉफी, कॉफी. थंडगार कॉफी. सगळ्यात प्रथम आम्ही घेतलेली आहे कॉफी, साखर आणि या बाटलीमध्ये आम्ही घेणार आहोत गरम पाणी. आणि हे सगळं मिश्रण या बाटलीमध्ये घेतलेलं आहे. कॉफी, साखर आणि थोडंसं गरम पाणी आणि चांगला फेस येईपर्यंत आता ही बाटली अशी जोरजोरात हलवायची आहे. जय श्रीराम. आपल्या ताकदीचा वापर करून कॉफी फ्रॉथी म्हणजे भरपूर फेस असणार होण्याकरता आपल्या ताकदीचा वापर करत आहे. मित्रांनो, या ठिकाणी कॉफी या ठिकाणी जोरदार हलवून त्याचा फेस तयार झालेला आपण बघू शकता. संपूर्ण बाटलीमध्ये फेस तयार झालेला आहे, ज्याला फ्रॉथी असं म्हणतात. आणि आता आपण कोल्ड कॉफी बनवायला तयार आहोत. आम्ही आमच्या घरातले वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे कप, ग्लास एकत्र केलेले आहेत. आणि मित्रांनो, या ठिकाणी आम्ही घेतलेलं आहे अर्धा लिटर दूध आणि हे या मिक्सरमधून चांगलं फेटून घ्यायचं आहे. आणि या दुधामध्ये कोको पावडर आणि थोडंसं वनिला आईस्क्रीम आम्ही घातलेलं आहे. आणि अशा रीतीनं कोको पावडर, वनिला आईस्क्रीम आणि दुधाचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आणि आता आपण बनवूया प्रत्यक्ष कोल्ड कॉफी. हा चॉकलेट सॉस मी अशा पद्धतीनं प्रयत्न करतोय ग्लासभर लावायचा. ग्लास आपली कॉफी आपण प्रत्येक कपामध्ये, मगामध्ये टाकायची आहे. मी यापूर्वी एकदा कॉफी करायचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळी कॉफी अशी फेटली गेली नव्हती. हा बाटलीतला उपाय मला खूपच सोपा वाटला. चांगल्या पद्धतीचा फेस या ठिकाणी येतो आणि त्याच्यामध्ये आपलं हे मिश्रण आता टाकायचं आहे. तयार आहे आपली कोल्ड कॉफी. हे मिश्रण छानपैकी हलवा, एकजीव करा आणि बदला ना. आपल्याला आवडत असेल तर आपण याच्यावर वनिला आईस्क्रीम घालू शकता. व्हॅनिला जरा जरासं आईस्क्रीम. आणि अशा रीतीनं आपली ही कोल्ड कॉफी तयार झालेली आहे. आपण घरी बनवा. मुलांना बाहेर खायला आवडतंच, पण जर आपण घरी बनवलं तर मुलांना ते जास्त आवडेल. स्वतः करण्यामध्ये जो आनंद आहे तो सर्वाधिक आहे. आणि या ठिकाणी आमचा स्वरूप कॉफी पिऊन बघणार आहे आणि सांगणार आहे की ही कॉफी कशी झालेली आहे. हा घे स्वरूप, त्याच्या कपातून कॉफी पितोय. मस्त.